हा सुनावणी आज झाली. आजची सुनावणी जी होणार होती ती म्हणजे महत्त्वाचं एकदा मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी केली कस्टोडियल डेथमध्ये, तर त्याच्या पुढच्या काय करायचं या संदर्भात कायदा सायलेंट होता. तर गाईडलाईन ले डाऊन करण्यासाठी आजचं मॅटर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि सरकारला गाईडलाईन्स काय असाव्यात याच्या संदर्भात ती विचारणीय मागणी करण्यात आली होती. शासनाने पुन्हा चालढकल केली आणि पॉलिसी मॅटर आहे, त्याच्यामुळे असणारा पॉलिसी मॅटर ज्यावेळेस घेतल्या जाईल त्यावेळेस आम्ही कळू असं त्यांनी असणारं केलं. कोर्टाने ते मॅटर सिरियसली घेतलं आणि सिरियसली घेऊन प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांना असणारं ॲफिडेविट दाखल करायला सांगितलं. इन पर्सन त्यांनी स्वतःहून दाखल करायचं आहे आणि हे पॉलिसी मॅटरबद्दल तुमचं काय म्हणणं, शासनाचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल त्यांनी असणारं विचारणा करण्यात आलेली आहे. इन्क्वायरीच्या संदर्भातलं जे आहे ते सरकारच्या वतीने इन्क्वायरीच्या संदर्भातला एक रिपोर्ट कोर्टाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. अजून त्या ह्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीबरोबर जे अटक होते त्या सगळ्यांची अजून साक्ष झालेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ते शासनाची आजची ऑर्डर जी झाली तीच की प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांनी ॲफिडेविट दाखल करायचं की हे पॉलिसी मॅटर जे आहे हे तुम्ही कधी दाखल करताय आणि 3 ऑक्टोबरपर्यंत त्यांना दाखल करायला सांगितलं आहे आणि 10 ऑक्टोबरला ही मॅटर पुन्हा 2:30 वाजता हिअरिंगसाठी ठेवण्यात आलेली आहे. दुसरा एक कॉमन प्रश्न होता म्हणजे दिल्ली सुप्रीम कोर्टात आणि मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवण्याची काय वाटतं तुम्हाला? त्याचं कनेक्शन नेपाळशी जोडलं जातं असे मी मागे म्हणालो होतो की बांगलादेशमध्ये उठाव झाला, नेपाळमध्ये उठाव झाला. आता भारतामध्ये काय होतं ते बघितलं पाहिजे. सुप्रीम कोर्टातच बॉम्ब ठेवल्याची अफवा आणि ते सुप्रीमला हायकोर्टात ठेवण्याची बॉम्ब होती. दिल्लीमध्ये हायकोर्टाची होती. हां, सुप्रीम कोर्टात नाही, हायकोर्टात होतं. अशा अफवा येतात आणि हे सगळं घडतं. आपण नंतर बोलू. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.